नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर पाहायला मिळणार आहे. कारण जो विद्याधर आता पोलिसांना फोन करून त्याने दारूगोळा स्फोट करण्यासाठी फॅक्टरीमधून खरेदी केलेला आहे आणि त्या गुन्हेगाराला पकडण्याची त्याने आता पोलिसांना सांगितलेलं आहे. म्हणून आता युगंधरला अटक करण्यासाठी तो जे काही आता पोलिसांना घरी बोलवण्याची घाई करत असतो आणि तेवढ्यात त्याने जी काही पोलीस कंप्लेंट केलेली आहे तर ती विद्याधरच्या आता चांगलीच अंगलट येणार आहे. सर्व फासे आता उलटे पडणार आहेत आणि युगंधर ऐवजी आता विद्याधर पोलिसांच्या जाळेमध्ये अडकणार आहे. त्याच्या हातामध्ये आता पोलीस बेड्या घालणार आहे. आता हे कसं घडलं आणि सर्व काही मात्र आता कसं होणार आहे तर मित्रांनो यामध्ये आता हुशार युगंधर याने खूप मोठी अशी खेळलेली असते आणि बरोबर ह्या विद्याधरला त्यामध्ये अडकवलेलं असतं. कारण ज्या फॅक्टरीमधून युगंधरने आता जे हे काही स्फोट करण्यासाठी दारूगोळा खरेदी केलेला असतो आणि शेवटी तिथून मात्र आता पोलिसांची धाड पडलेली असते. तेव्हा पोलिसांना आता व्यक्तीचं मात्र स्केच आता त्या माणसाने काढून दिलेलं असतं आणि त्याचं नाव सुद्धा लिहून दिलेलं असतं. तर आता मित्रांनो त्या व्यक्तीने दुसऱ्या तिसऱ्या कुणाचं नाही तर विद्याधरचं स्केच काढून पोलिसांना आता काढून दिलेलं असतं. कारण विद्याधर निंबाळकर हे जे काही नाव आहे ते पोलिसांना सांगितलेलं असतं. आता पोलिसांच्या तळपायाची आग मात्र मस्तकात गेलेली असते. कारण आता हा विद्याधर स्वतःचे कान करून स्वतःच दारूगोळा खरेदी करून युगंधर साहेबांना मोठ्या ट्रॅपमध्ये तो स्वतः सख्या भावाला या ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आता हे सगळं काही तो स्वतःच करतो. परंतु आता युगंधरने बरोबर शक्कल लढून आता हे सगळं काही म्हणजे त्याच्यावर बरोबर हे केलेलं असतं. त्यानंतर मात्र आता हे सत्य पोलिसांच्या समोर आलेलं असतं. परंतु यामध्ये युगंधरने खूप मोठी खेळी खेळलेली असते. आता तुमचा आणि आमचा एकच प्रश्न पडला असेल, दारूगोळा तर युगंधरने खरेदी केला परंतु त्यावर आता मात्र विद्याधरचं नाव कसं घेतलं गेलं, असं जे काही स्केच आहे तर ते विद्याधरचं कसं काढलं गेलं. तेव्हा मित्रांनो युगंधर खूप हुशारीने जेव्हा तो दारूगोळा त्याने खरेदी केला तेव्हा त्याचं नाव त्याने रजिस्टरला न घेता विद्याधरचं नाव घेतलेलं असतं आणि विद्याधरचा एक मुखवटा युगंधरने आता तयार करून घेतलेला असतो आणि तो मुखवटा लावूनच युगंधर त्या फॅक्टरीमध्ये दारूगोळा खरेदी करण्यासाठी केलेला असतो. त्यामुळे त्या फॅक्टरीतील आता जे काही आहे ते स्केच मात्र त्यांनी ते स्केच काढून दिलेलं असतं. चेहरापट्टीची माहिती दिलेली असते आणि सेम टू सेम विद्याधरसारखी आता तीच मात्र व्यक्ती असते. तेव्हा हे सगळं काही विद्याधरच्या अगदी अंगलट येणार असतं आणि त्याचं नावसुद्धा विद्याधर तेथे दिलेलं आहे. आता विद्याधर पोलिसांसोबत खेळी खेळत आहे याचा पोलिसांना फारच राग आलेला असतो. पोलिसांनी मात्र आता विद्याधरची चांगली जिरवण्याची ठरवलेली असते आणि मीडियासमोर आता एवढ्या शहरातील प्रतिष्ठित लोकांच्या समोर पृथ्वीचा जो काही लॉन्चिंग सोहळ्याचा कार्यक्रम आहे या मोठ्या कार्यक्रमामध्ये युगंधरला पोलीस सर्वांच्या समोर आता बेड्या ठोकून मात्र घेऊन जातील आणि सगळ्यांच्या समोर मात्र आता ह्या युगंधरची खूपच बर्बादी होईल, त्याची बदनामी सुद्धा होईल. म्हणून आता विद्याधरला फारच आनंद होत असतो. परंतु त्याला माहिती नसतं की आता सर्व काही फासे उलटे पडणार आहे आणि ह्या बेड्या युगंधरच्या हातामध्ये नाही तर विद्याधरच्या हातामध्ये पडणार आहे. आता ह्या इव्हेंटमध्ये सर्वात मोठा अनर्थ टळलेला असतो. झुंबर पृथ्वीच्या अंगावर न पडता आता ते बाजूला पडलेलं असतं. युगंधरने वेळेवर सर्वांना धूर लोटलेलं असतं आणि परिस्थिती आता सगळी सावरलेली असते. त्यामुळे विद्याधरचा डाव फसलेला असतो. तो विचार करत असतो की एक डाव फसला म्हणून काय झालं. आज सर्व मीडियासमोर या ज्या काही युगंधरच्या हातामध्ये बेड्या ठोकणार आहे आणि विद्याधर पुन्हा एकदा पोलिसांना फोन करतो आणि किती वेळ लागणार आहे असे मात्र हा सारखा विचारत असतो. तेव्हा मात्र आता पोलीस सांगितलेले आहे की पोलीस म्हणतात की किती काही झालं तरी आता आम्ही लवकरच आलो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेबांना तो सारखं तेच विचारत असतो. तर इन्स्पेक्टर साहेब एका मिनिटाच्या आत आम्ही आता येथे बाहेरच आलो अंगणामध्ये म्हणजे बाहेर, तर आता लगेच आतमध्ये धाड टाकणार आहे आणि तेथे पोलिसांना आलेले बघून मात्र आता सर्वांना एक खूप मोठा धक्का बसतो. कारण आता हा इव्हेंट इतका मोठा आहे आणि अचानक तेथे पोलीस कशासाठी आले असतील म्हणून सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती असते. तर सर्वांना असं वाटत असतं की युगंधरवर जी विद्याधरने केस केलेली आहे तर त्यासाठीच पोलीस आलेले असतील. म्हणून पोलिसांना बघून आता सगळेजण खूप घाबरतात. विद्याधर तर खूप खुश होत असतो परंतु युगंधर सुद्धा एकदम नॉर्मल चिल असतो. आता शिल्पा त्या आनंदी आणि ह्या सगळेजणी खूप घाबरलेले असतात. पोलीस येथे का आले असतील विचारपूस करत असतील. आता मीडियावाले सुद्धा मात्र आता विचारपूस करायला सुरुवात करतात. सगळ्यामध्ये कुजबूज सुरू होते. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब सांगतात की हे बघा आमच्याकडे एक
पोलीस कंप्लेंट आलेली होती युगंधर साहेबांच्या विरोधात आणि युगंधर साहेबांच्या विरोधात आता मात्र जो काही ही अशी कंप्लेंट आलेली आहे, कारण विद्याधर साहेबांच्या गाडीचा जो कोणी स्फोट केलेला होता, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला होता आणि आता मात्र त्याचे काही पुरावे आमच्या हाती लागलेले आहेत आणि ते पुरावे मात्र आम्ही सगळ्यांच्या समोर खरा गुन्हेगार कोण आहे त्याला शोधलेला आहे आणि आता मात्र ह्या वेड्या जे काही बेड्या आहेत त्या ठोकण्यासाठी आम्ही त्या गुन्हेगाराला इथे आलो आणि आता एक खूप मोठे असे पुरावे आमच्या हाती लागलेले आहेत। तेव्हा विद्याधर तर खूप खुश होता हसत असतो। त्याला असं वाटतं की युगंधरला इन्स्पेक्टर साहेब भेटत असतील आणि आता मात्र त्याच्या हातामध्येच ह्या बेड्या ठोकल्या जातील। तेव्हा आता विद्याधर अगदी तोऱ्यातच म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब, अहो मग तुम्ही वाट कसली बघतात? आता जो कोणी गुन्हेगार आहे त्याच्या हातामध्ये बेड्या ठोका। आणि युगंधर म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब, तुमच्या हाती तर पुरावे लागले असतील ना, तर मग पुराव्याच्या आधारे जो कोणी गुन्हेगार आहे त्याला भेटा आणि त्याला जास्तीत जास्त मोठी शिक्षा द्या। आता विद्याधरचा हा विचार करत असतो की आता हा किती म्हणजे याच्यामध्ये माज आहे, याने गुन्हा केला तरीसुद्धा म्हणतो की शिक्षा द्या। आता शिल्पा आत्या ही मात्र खूप घाबरलेली असते। तिला असं वाटतं की आता युगंधर यामध्ये अडकणार की काय आणि सगळ्या मीडियामध्ये ही बातमी पोहोचणार, परंतु इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो, गुन्हेगाराला पकडायला आम्ही इथे आलो आणि तो गुन्हेगार खूप शातीर आहे। म्हणून आता इन्स्पेक्टर साहेब लगेच हवालदार यांना विद्याधरकडे बोट दाखवत सांगतो की याच्या हातामध्ये बेड्या ठोकून आत्ताच्या आत्ता याला अटक करा आणि पोलिसांचे ते बोलणे ऐकून विद्याधरच्या पायाखालची जमीन सरकते। विद्याधर म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब, अहो हे सगळं तुम्ही काय करतात? तुम्ही डोक्यावर पडला की काय? हल्ला माझ्यावर झाला होता आणि तुम्ही मला कसं अटक करतात? नक्की काय झालेलं आहे? तुम्ही आता मला न्याय देण्याऐवजी आता इन्स्पेक्टर साहेब तुम्ही याला अटक करायला सांगतात। असे कोणते पुरावे आणि कोणते ठोस पुराव्याच्या आधारावर तुम्ही विद्याधर निंबाळकर याला म्हणजे मला अटक करत आहोत? तेव्हा तुम्ही पोलिसांची काहीतरी दिशाभूल झालेली आहे आणि विद्याधर मात्र आता त्यांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करून त्यांना फसवण्याचा प्रयत्न करत आहात आणि हा एक खूप मोठा गुन्हा आहे। तेव्हा आता नक्की इन्स्पेक्टर साहेब बोलत आहेत ते काही कळत नाही। युगंधर आता मनातल्या मनात खूप हसत असतो आणि मनातल्या मनात म्हणतो की विद्याधर, अरे तुला काय वाटलं की ह्या छोट्याशा खेळामध्ये युगंधर निंबाळकर सहजासहजी अडकेल? अरे मी इतका मोठा डाव आपला आणि तुझ्या जे काही पापाची शिक्षा आहे शेवटी तुलाच मिळणार। तेव्हा आता फॅक्टरीतील जो काही वर्कर आहे तर त्यालासुद्धा आता इन्स्पेक्टर साहेब घेऊन आलेले असतात आणि त्या दिवशी दारूगोळा नक्की कोणी खरेदी केला होता तुम्ही आम्हाला सांगू शकताल का असं विचारतो। तेव्हा आता फॅक्टरीमधील जो काही वर्कर आहे तो विद्याधरकडे बोट दाखवतो आणि हे स्केच पोलिसांनी बनवलेले असते ते स्केचसुद्धा आता इन्स्पेक्टर साहेब सर्वांना दाखवतात। तर ते युगंधर नसून विद्याधरचं स्केच असतं। ते पाहून विद्याधर अगदी कोमात गेलेला असतो, त्याचा विश्वासच बसत नसतो। विद्याधर म्हणतो की हे कसं शक्य आहे? मी का दारूगोळा विकत घेईल? माझी गाडी पेटवली आणि मी कसं हे सर्व माझ्यावरच कसं करू शकतो? त्यावर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे शक्य आहे कारण स्वतःच्या भावाला बदनाम करण्यासाठी त्याला अडकवण्यासाठी तुम्ही असं करू शकतात। पोलिसांची दिशाभूल केली, त्यांना वेडं बनवण्याचा प्रयत्न तुम्ही केला, स्वतःच्या स्वार्थासाठी पोलिसांना टाइमपास करायला लावला। खऱ्या गुन्हेगार लपत नसतो। आता विद्याधरच्या हातामध्ये बेड्या ठोकलेल्या असतात आणि त्यामध्ये आता हा विद्याधर अडकलेला असतो। ते बघून आता युगंधर खूपच खुश होतं आणि हसत असतो। आता त्याला जे काही आता सर्व काही आठवायला सुरुवात होते तर विद्याधरचा मुखवटा बनून यालाच त्याने मात्र फसवलेलं असतं। आता विद्याधरची चांगली जिरलेली असते, त्यामुळे आनंदीसुद्धा आता खूप खुश होते आणि मालक साहेबांना अगदी तिने मात्र मनातून मानलेलं असतं की खरंच मालक साहेब किती हुशार आहेत आणि देवा, मालक साहेबावर आलेलं संकट तू टळलं, त्यामुळे आता मी तुझी जी काही ही मनोहीन इच्छा केलेली आहे ती नक्की पूर्ण करेल। आता पृथ्वी म्हणतो की मला कळेल की नक्की काय चालू आहे या घरात, मला कसं काही माहिती नाही। त्यावर आता युगंधर घडलेला सगळं काही प्रकार सांगतो, कशा प्रकारे कुकरचा ब्लास्ट करून आता आनंदीला त्रास देण्याचा प्रयत्न केला। तेव्हा आता विद्याधर आता पृथ्वीच्या जवळ येतो आणि तू तुझ्या वडिलांना समजावून सांग, अरे मी गुन्हेगार नाही, मलाच मात्र आता पोलिसांच्या ताब्यात देऊ नका, मी काही केलेले नाही। म्हणून आता पृथ्वीला विद्याधरच्या विरोधात मात्र हा भडकवण्याचा प्रयत्न करत असतो। अरे तुझा बाप स्वतःच्या भावाला हे करत आहे, तेव्हा आता पृथ्वी तू सुद्धा मात्र आता ह्या विद्याधरची साथ सोडून नको। पण पृथ्वी म्हणतो की नाही काका, माझे बाबा जे काही सांगत आहे ते खरं असेल। आनंदीला तू मारण्याचा प्रयत्न केला असेल, एवढे निरागस मुलीला तू का त्रास देण्याचा प्रयत्न केला? मग तुला तुझ्या पापाची गुन्ह्याची शिक्षा मिळायला हवी। तेव्हा माझ्या बाबावर विश्वास आहे की असं काही करू शकत नाही। म्हणून आता पृथ्वीने पहिल्यांदा आपल्या वडिलांवर विश्वास दाखवलेला असतो आणि ती
ते बघून युगंधर आणि आनंदी फारच खुश झालेले असतात. आजीसुद्धा आता अगदी खूप खुश झालेली आहे आणि आता हे पोलीस विद्याधरवर खूपच भडकलेले असतात. तेव्हा आता मीडियासमोर मात्र ह्या विद्याधरला बेड्या ठोकलेल्या असतात आणि त्याला पोलीस घेऊन जाण्यासाठी निघतात. युगंधरने अगदी हुशारीने सर्व काही प्रकरण हँडल केलेलं असतं आणि शिर्के ते बघून खाता शॉकच होतात की मालक साहेब, खरंच तुम्ही आता हुशार आहात. तेव्हा आनंदीसुद्धा मात्र खूप खुश होते. तेव्हा आता विद्याधर विचार करतो की नक्कीच आता यामध्ये मला अडकवलं गेलं. या वेळेला जरी आता हा युगंधर जिंकला असेल, परंतु मी त्याला बर्बाद केल्याशिवाय राहणार नाही. युगंधर म्हणतो की आता इन्स्पेक्टर साहेब, तुमच्या हाती जे पुरावे लागलेले आहे ना, मग त्यांना घेऊन जा. येणारा जो काही आता हा धमाल आहे, परंतु थांबा, तुम्हाला अजून काही मला पुरावे द्यायचे आहे. कारण झुंबरची दोरी कापून मात्र आता त्याने जे काही हे झुंबर पाडण्याचा प्रयत्न केला होता, त्याचे जे काही CCTV फुटेजचे आता काही कॅप्चर आहे ते सुद्धा आता पोलिसांना दाखवतात. याच्यावरती डबल नाही तर ट्रिपल गुन्हा दाखल झालेला असतो. त्यामुळे आता युगंधरला 7-8 महिन्याचा तुरुंगवास झालेला असतो. अखेर पोलीस युगंधरची माफी मागतात आणि आम्हाला माफ करा, आम्ही तुमच्यावर संशय घेतला, सर्व काही विद्याधरमुळे झालं, म्हणून पोलीस युगंधरची माफी मागतात. विद्याधरला फरफटत तेथून घेऊन जातात. आणि आता शिल्पाला तर फार मोठा धक्का बसलेला असतो, कारण तिला आपल्या दोन्ही भावांची काळजी असते. त्यानंतर मात्र आता विद्याधरला पोलिसांनी चांगलंच वठणीवर आणलेलं असतं आणि युगंधरने त्याला चांगला धडा शिकवलेला असतो आणि सगळं काही त्याच्यावर उलटवलेलं असतं. आता पुन्हा हा युगंधर आता देवाला सांगतो की गोष्ट सोडून देतात आणि पृथ्वीचे जे काही लॉन्चिंग कार्यक्रमाला आता पुन्हा सुरुवात होतात. धूमधडाक्यात पुन्हा एकदा पृथ्वीच्या ह्या प्रोजेक्टवर आता सुरू झालेलं असतं आणि त्याचं लॉन्चिंग होत असतं. सर्वजण अगदी खुश असतात आणि ह्या विद्याधरची बदनामी अख्ख्या शहरामध्ये झालेली असते आणि त्याने मालक साहेबांना फसवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, आता युगंधरची हुशारी बघून मात्र आनंदी एकदम आता इम्प्रेस झालेली असते. आणि तर मित्रांनो, आता विद्याधर जेलमध्ये गेल्यानंतर आनंदी आणि युगंधरचे नाते फुलणार का? पृथ्वी युगंधर पुन्हा एकत्र येऊन बिझनेस वाढवणार का? शिल्पा पुन्हा आता विद्याधरला सोडण्याचा प्रयत्न करणार का? हे आता विद्याधर पुन्हा आता काय नवीन खेळी खेळेल आणि आता पुढे बघणं आता खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यासाठी मित्रांनो, असे डेली अपडेट्स रोजच पाहत जा. त्यामुळे तोपर्यंत धन्यवाद.